तत्कालीन कृषी मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाची माहिती द्या. सुरेश धस यांचं कृषी विभागाचे सचिव विकासचंद रस्तोगी यांना पत्र. तत्कालीन कृषी मंत्री अधिकाऱ्यांनी कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला. पत्रातून सुरेश धस यांचे गंभीर आरोप. गुन्हेगारांना शिक्षा व्हावी असं धस कधीच बोलले नाहीत. राजकारण कधी पलटी मारतील हे सांगता येत नाही. सुरेश धसांविरोधात सोमनाथ सूर्यवंशींचे कुटुंबीय आक्रमक. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार असलेल्या कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे कोर्टाचे आदेश. सीआयडीनं केलेल्या अर्जानंतर बीड कोर्टाचे आदेश. कृष्णा आंधळेचा पाठीराखा कोण हे सर्वांना माहिती. पाठीराख्यांकडून कृष्णा आंधळेला अभय. धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीचं महत्त्व कमी करण्याची सुरेश धस यांना सूचना होती. आका बंदूक टिप्पर हे शब्द जाऊन आता मांडवली हा शब्द आला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची सुरेश धसांवर टीका. कोकणात पक्षाला गळती लागल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून डॅमेज कंट्रोल सुरू. राजापूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची आज शिवसेना भवनात बैठक. विनायक राऊतांच्या उपस्थितीत संध्याकाळी 5 वाजता बैठक. उद्धव ठाकरे स्वतः बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता. ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते कोकणात जाणार. कोकणातील डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ठाकरे गटाच्या नेत्यांचा दौरा. संजय राऊतांची माहिती. भास्कर जाधवांसोबत माझी चर्चा झाली. भास्कर जाधव आमच्या पक्षातील कोकणातले प्रमुख नेते. ते रुसायला एकनाथ शिंदे आहेत का? संजय राऊतांची प्रतिक्रिया. मी कुणाचंही नाव घेतलं नाही. मला माझ्या क्षमतेप्रमाणे संधी दिली नाही असं म्हणालो. नाराजीच्या चर्चांवर भास्कर जाधवांचं स्पष्टीकरण. भास्कर जाधवांचे चुलत बंधू बाळशेठ जाधवांसह 500 कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश. ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का. फक्त 3 तासांसाठी ईडी आणि सीबीआय हातात द्या. अमित शहा मातोश्रीवर येऊन शिवसेनेत प्रवेश करतील. संजय राऊतांची अमित शहांवर टीका. आमची सत्ता नसतानाही आमचा एकही आमदार नगरसेवक तुम्ही घेऊ शकले नाही. आमच्या कार्यकर्त्यांना पक्ष नेतृत्वावर विश्वास होता. संजय राऊतांच्या टीकेला प्रवीण दरेकरांचं उत्तर. रवींद्र डोळस यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. भेटीवेळी विनायक राऊतांची उपस्थिती. डोळस यांना जोमाने कामाला लागण्याच्या ठाकरेंच्या शिवसेनेचे आदेश. डोळस यांच्या हकालपट्टीचे आदेश मागे. इंडिया आघाडीत काँग्रेसच्या धोरणांवर टीकेचा सूर. आदित्य ठाकरे राऊतांना हरियाणा निवडणुकीतील किस्सा सांगत केजरीवालांची काँग्रेसवर टीका. केजरीवालांसोबत झालेला संवाद सामनातून समोर. आदित्य ठाकरे राऊतांसोबतच्या चर्चेत केजरीवालांची काँग्रेसवर टीका. त्यांना भाजप नाही तर मोदींविरोधातील केजरीवालांना हरवायचं होतं. केजरीवालांसोबत झालेल्या चर्चेचा तपशील सामनाच्या रोखठोकमधून समोर. हरियाणात आप आणि काँग्रेसची युती झाली असती तर निकाल वेगळा असता. महाराष्ट्रातही आम्ही काही गोष्टी सहन केल्यात. संजय राऊतांची दिल्लीच्या निकालावर प्रतिक्रिया. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर प्रयागराजला जाण्यासाठी अचानक गर्दी वाढल्यानं चेंगराचेंगरी. घटनेत 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. दिल्लीत चेंगराचेंगरीचा आकडा सरकार लपवतंय. कुंभमेळ्यातही 7,000 नागरिक बेपत्ता. संजय राऊतांचा दावा. आगामी निवडणुका लक्षात घेत भाजपकडून स्फूर्तिगीताचं लॉन्चिंग. भाजपकडून संघटन वाढीचे प्रयत्न सुरू. भाजपच्या स्फूर्तिगीताचं सोशल मीडियावर धूम. ठाकरेंच्या शिवसेनेच्या रत्नागिरी जिल्हा प्रमुखपदी दत्ता कदम यांची वर्णी. विलास चाळकेंना पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानं दत्ता कदमांची वर्णी. नियुक्ती झाल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून दत्ता कदमांचा सत्कार. न्यायालय इमारतीच्या कामावरून आणि स्वच्छतेवरून अजित पवारांनी अधिकाऱ्यांना झापलं. जुन्नरमध्ये उद्घाटन प्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाला झापलं. सिंधुदुर्गमधील शिवरायांचा पुतळा उभारणीची पायाभरणी शिवजयंती दिनी होणार. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत पायाभरणी संपन्न होणार. साताऱ्यात राजवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हिंदू राष्ट्र समन्वय समितीचा मोर्चा. बांगलादेशी घुसखोरांमुळे देशात गुन्हेगारी वाढत असल्यानं बांगलादेशींवर कारवाई करण्याची मागणी. संत सेवालाल जयंतीनंतर परतताना तरुणाचा गाडीखाली चिरडून मृत्यू. या अपघातातील वाहन सोडलं तर पोलिसांना सोडणार नाही. राज्यमंत्री इंद्रनील नाईकांचा पोलिसांना सज्जड दम. छत्रपती संभाजीनगरमधील नर्स हत्या प्रकरणातील आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी. हत्या करून मोनिकाचा मृतदेह शेतातील पडक्या खोलीत पुरला होता. पिंपरी चिंचवड पालिकेकडून अनधिकृत बांधकामावर कारवाई. 800 एकर भूभागावरील 4,500 बांधकामं जमीनदोस्त. लाखो नागरिक बेरोजगार. छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचंही नुकसान. अकोला जिल्ह्यातल्या बार्शी टाकळीच्या महागावात अतिक्रमण विरोधी कारवाई. 40 कुटुंब बेघर. न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई. जळगावात आरटी प्रवेशाकरता खोटी कागदपत्र सादर केल्यास गुन्हा दाखल होणार. जळगाव जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा इशारा. सांगलीत शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी कामगार पक्ष आक्रमक. महामार्ग रद्द करा अन्यथा 23 मार्चला शेतकऱ्यांकडून आत्मदहनाचा इशारा. त्याचप्रमाणे जमिनी घेण्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांनाही रोखण्याचा इशारा.
साताऱ्याच्या पश्चिम भागातील यवतेश्वर जवळील गणेश खिंडीत कास पठारावर अज्ञात व्यक्तीने आग लावली। पर्यटकांची वन विभागाकडे कारवाई करण्याची मागणी। शासनाची दिशाभूल करून नोकरी मिळवणाऱ्या तलाठ्याला निलंबित करण्याची मागणी। धाराशिवच्या उमरग्यात 5 दिवसांपासून महिलेचं उपोषण सुरू। साताऱ्यातील शिवथरमध्ये एसबीआयचं एटीएम फोडून रोकड लंपास, चोरीतील आरोपीचा शोध सुरू। घटना सीसीटीव्हीत कैद। जळगावच्या सराफा बाजारात सोने चांदीच्या दरात मोठी घसरण। सोने 1100 तर चांदी 2100 रुपयांनी स्वस्त। सोनं 85,200 रुपये तोळा तर चांदी 96,200 रुपये किलो। धाराशिवमध्ये दिव्यांगांना कृत्रिम पाय आणि श्रवण यंत्राचं वाटप। सांजामधील जिल्हा परिषद शाळेत सेवाभावी संस्थेकडून विविध साहित्याचं वाटप करण्यात आलं। कोल्हापूर जिल्ह्यात जीबीएसचा दुसरा बळी। दोनेवाडीमधील 64 वर्षीय व्यक्तीचा जीबीएसनं मृत्यू। कोल्हापुरातील जीबीएस रुग्णांची संख्या 26 वर। विसर्जनावर तातडीनं तोडगा काढा, समन्वय समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं कारण देत ऐनवेळी पीओपी गणेश मूर्तीच्या विसर्जनावर बंदी घालण्यात आली। अमरावतीवरून नागपूरला जाणाऱ्या भरधाव शिवशाही एसटी बसचं पुढील टायर निखळलं। सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही। नवी मुंबईत स्पीड चेक करणारी गाडी चक्क वाहतूक पोलिसांच्याच घराखाली पार्क। वाहतूक पोलिसांवर कारवाई होणार का, याकडे लक्ष। सोशल मीडियावर फॉलो केल्याच्या कारणावरून 2 गटात जोरदार हाणामारी। पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा दाखल, 3 जण ताब्यात। धाराशिवच्या कसवे तडवळेत शॉर्ट सर्किटमुळे आग लागून शेतकऱ्याचं नुकसान। शेतातील साहित्य जळून खाक। पुण्याच्या मावळमधील साळुंब्रे गावात अॅग्रिस्टॅक कॅम्पला उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांची भेट। कॅम्पला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। जळगावच्या मुक्ताईनगरातील कुऱ्हा काकोडा परिसरात हरभरा आणि तूर मळणीला सुरुवात। उत्पादनात मात्र मोठी घट, शेतकरी हवालदिल। नागपूर टँकर मुक्तीच्या वाटेवर 5 वर्षात 326 वरून 58 टँकरवर पाणी पुरवठा। हर घर नल जल योजनेच्या अंतर्गत घरापर्यंत नळाने पाणी पुरवठा। नांदेडच्या नायगाव तालुक्यात आंब्याच्या झाडांना बहर आली, मात्र वातावरण बदलामुळे आंबा फळबागांना फटका। अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीमुळे सांगली आणि कोल्हापूरला कोणताही परिणाम होणार नाही। ज्येष्ठ शेतकरी नेते रघुनाथ दादा पाटलांची प्रतिक्रिया। नाशिक शहर परिसरातील वातावरणात कमालीचा बदल। पहाटे आणि रात्री थंडीचा कडाका तर दिवसा उन्हाचा तडाखा। काल कमाल तापमान 34.9 तर किमान तापमान 12.2 अंश सेल्सिअस। पूर्व नागपुरातील पाणीपुरवठा उद्या बंद राहणार। स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुधार कामांसाठी 12 तासांचं शटडाऊन घेण्यात येणार। महावितरणकडून अमरावती जिल्ह्यातील तब्बल 71,000 वीज जोडण्या खंडित। 66 कोटी 92 लाख रुपयांच्या थकीत बिल वसुलीसाठी महावितरणची लगबग। नांदेडच्या शेतकऱ्यांना 25 गुंठ्यात वांगी लागवड करत मिळवलं चांगलं उत्पन्न। सायन्ना मोडेवाड यांनी पाण्याचं योग्य नियोजन करत केली वांग्याची शेती। कराड शेती उत्पन्न बाजार समिती आवारातील अंतर्गत रस्त्यांच्या कामांना शुभारंभ। उदयसिंह पाटील उंडाळकरांच्या उपस्थितीत भूमिपूजन। संकष्टी चतुर्थी निमित्त गणपतीपुळे मंदिराला आकर्षक सजावट। मंदिरात भाविकांची गर्दी। शाळकरी विद्यार्थ्यांनी मानवी साखळीतून साकारली शिवरायांची प्रतिकृती। परभणीच्या जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील विद्यार्थ्यांचा नेत्रदीपक उपक्रम। सांगलीच्या जत तालुक्यातील बिळूरची श्री काळ भैरवनाथ यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक यात्रेत सहभागी। बुलढाणा जिल्ह्याच्या ढोपरगावमध्ये श्रीमद भगवत कथेचं आयोजन तर संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम। नांदेडच्या हदगाव तालुक्यातील पळसामधील ग्रामदैवत श्री विरोबा महाराजांच्या यात्रेला सुरुवात। यात्रेमध्ये धार्मिक कार्यक्रमाबरोबरच शंकरपट, कबड्डी आणि क्रिकेट सामन्यांचंही आयोजन। वाशिममध्ये टोमॅटोचे दर कोसळले। शेतकऱ्यांवर आर्थिक संकट। भाव मिळत नसल्यानं काही शेतकऱ्यांना बागा उपटून टाकल्यात। नंदुरबारमध्ये ऐन रब्बी हंगामातील पीक काढणीच्या वेळी मजूर मिळेना। मजूर टंचाईच्या समस्येमुळे शेतकऱ्यांना अधिकचे पैसे मोजावे लागणार। नंदुरबारमधील पपईला चांगला दर मिळत असल्यानं लागवड क्षेत्र वाढ होण्याची शक्यता। प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्यामुळे पपईची प्रति किलो 23 रुपयानं विक्री। नाशिक शहरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट। वेगवेगळ्या ब्रँडची दारू, हॉटेलमध्ये रोकड चोरी। घटना सीसीटीव्हीत कैद। हिंगोलीत व्यापाऱ्याची 51 लाख रुपयांची फसवणूक। 5 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल। इचलकरंजीत घरगुती गॅस भरणाऱ्या तिघांवर पोलिसांची कारवाई। 5,77,000चा मुद्देमाल जप्त। सोलापूरच्या करमाळ्यात आज श्रीराम प्रतिष्ठानकडून सर्वधर्मीय विवाह सोहळ्याचं आयोजन। पालकमंत्री जयकुमार गोरे विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार। वाशिममध्ये मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेसाठी अडचणी। सर्वच कंपन्यांचा कोटा संपल्यानं वेंडरची निवड करता येत नाहीये। त्यामुळे जुन्या कंपन्यांच्या कोटा वाढवून द्यावा किंवा नवीन कंपन्यांची नियुक्ती करण्याची मागणी।
अमरावती जिल्ह्यासह राज्यात तूर खरेदीची शासनाचे आदेश। नाफेडकडून 20 केंद्रावर तूर खरेदीचा शुभारंभ। यावर्षी राज्यात 2,97,000 टन तूर खरेदीचं उद्दिष्ट। नांदेडच्या शेतकऱ्यांना 25 गुंठ्यात वांगी लागवड करत मिळवलं चांगलं उत्पन्न। सायन्ना मोडेवाड यांनी पाण्याचं योग्य नियोजन करत केली वांग्याची शेती। इंदापूर तालुक्यातील बोरीगावच्या शेतकऱ्यांनी हात विक्री करत मिळवले लाखोंचं उत्पन्न। व्यापाऱ्यांना द्राक्षाची विक्री न करता हात विक्रीमुळे महिलांना फायदा। कांचन धायगुडे यांनी इतरही शेतकऱ्यांना दिला सल्ला। उजनी जलाशयातून अनधिकृत वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर कारवाई। महसूल विभागाकडून खतगाव परिसरात 2 बोटींवर कारवाई। शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर कराड शहरात पोलिसांनी काढला रूट मार्च। कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या उद्देशाने पोलिसांनी रूट मार्च काढला। कमी कालावधीमध्ये येणाऱ्या बुटक्या तूर लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल। नांदेडच्या बिलोली, धर्माबाद, उमरी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून बुटक्या तुरीची लागवड। लोणावळ्यातील मळवली गावात छकडी बैलगाडा शर्यतीचं आयोजन। 6 तालुक्यातील 150 बैलगाडा चालकांचा स्पर्धेत सहभाग। हजारो नागरिकांच्या उपस्थितीत दिवसभर रंगला बैलगाडा शर्यतींचा थरार। भुसावळ ते खडका किन्ही जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था। रस्त्यात मोठे मोठे खड्डे आणि जागोजागी टाकलेल्या गिट्टीमुळे प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आणि गावकऱ्यांचे हाल। प्रवास करताना अपघाताची भीती। जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगरच्या शेतकरी आंदोलनानंतर खामखेडा जवळच्या पूर्णा नदीवरील पुलाचं काम बंद। पुलाच्या कामासाठी आलेले कामगार परतले। संपादित जमिनींना योग्य मोबदला देण्याची शेतकऱ्यांची मागणी। शेतकरी समृद्धी विशेष रेल्वेला लासलगावी थांबा। राज्यात शेतकऱ्यांना शेतीमाल पाठवण्यासाठी फायदा होणार। सोलापुरात ग्रामदैवत सिद्धरामेश्वर मंदिर परिसरात असलेले सार्वजनिक शौचालय हटवण्यासाठी महिला आक्रमक। हजारो महिलांकडून दुर्गंधी पसरवणाऱ्या शौचालयाविरोधात सिद्धेश्वर मंदिरात महाआरती। लासलगावसह 16 गावांना पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली। हजारो लिटर पाणी वाया। दुरुस्तीचं काम सध्या सुरू, मात्र नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन।